नमस्कार विद्यार्थी मित्र, या अगोदर आपण ऑफलाईन मध्ये सहकारी संस्थांचे जे काही विविध प्रकार आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेले आहेत तर त्यामधील खरेदी विक्री सहकारी संस्था हा जो काही प्रकार आहे तर त्या प्रकारासंदर्भात वर्गामध्ये सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण पाहिली की खरेदी विक्री सहकारी संस्था कोण स्थापन करतात, का स्थापन करतात आणि या संस्था जर स्थापन केल्या नाही तर त्याचे कुठले परिणाम भोगावे लागत असतात तर त्या संदर्भात ती जी काही माहिती आहे तर ती माहिती या अगोदरच्या तासामध्ये आपण सविस्तर अशा प्रकारे वर्गामध्ये पाहिलेली आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्र की आपल्या अभ्यासक्रमासाठी जी काही पुढली सहकारी संस्था ठेवलेली आहे तर त्या सहकारी संस्थेचं नाव आहे गृहनिर्माण सहकारी संस्था। तर गृहनिर्माण सहकारी संस्था म्हणजे काय, या संस्था कोणत्या भागात स्थापन केल्या जातात, कोण स्थापन करत असतं, का स्थापन करत असतात आणि या संस्था स्थापन केल्यानंतर आपल्या सभासदांसाठी या संस्था कुठल्या प्रकारची कार्य पार पाडत असतात तर या संदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्याला या सहकारी संस्थेसंदर्भात अभ्यासायची आहे। तर आपल्या भारताचं आपण पाहिलं की दोन भागामध्ये विभाजन किंवा वर्गीकरण झालेलं आहे। पहिला ग्रामीण भाग आणि दुसरा शहरी किंवा नागरी भाग। तर अशा दोन भागामध्ये आपल्या देशाचं जे काही विभाजन आहे तर ते विभाजन झालेलं आहे। ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण आपल्या देशामध्ये प्रचंड आहे आणि नागरी भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण आपल्या देशामध्ये कमी आहे। तर पूर्वी ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण 70% आसपास होतं आणि नागरी भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण 30% आसपास होतं। परंतु पुढे चालून हे जे काही औद्योगिकरण आहे तर हे औद्योगिकरण झालं। तर औद्योगिकरण कशामुळे झालेलं आहे तर 1760 मध्ये आपण पाहिलं की 1860 मध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीमुळे काय झालेलं आहे की मोठमोठ्या जे काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्या इंग्लंडमध्ये अस्तित्वात आल्या आणि यंत्राच्या सहाय्याने वस्तूंचं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन होऊ लागलं। आणि पुढे चालून इतर जे काही देश आहेत तर त्या देशांना सुद्धा मग काय केलेलं आहे, आपल्या देशामध्ये यांत्रिकीकरण केलेलं आहे। यंत्रा सहाय्याने वस्तूंचं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन करण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच प्रत्येक देशामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे आणि ज्यावेळेस औद्योगिकरण झालं तर त्याचा परिणाम काय झालेला आहे किंवा या औद्योगिक क्रांतीचा परिणाम काय झालेला आहे तर ग्रामीण भागातील जे काही लघु आणि कुटीर उद्योग आहेत तर ते लघु आणि कुटीर उद्योग बंद पडलेले आहेत आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आलेला आहे, निर्माण झालेला आहे। आपल्या भारतामध्ये सुद्धा या औद्योगिक क्रांतीचे जे काही पडसाद आहेत तर ते पडसाद उमटलेले आहेत। भारतामधले जे काही मोठमोठाले उद्योगधंदे आहेत यंत्राच्या सहाय्यानं वस्तूंचं उत्पादन करण्यास ज्यावेळेस प्रारंभ झाला त्यावेळेस ग्रामीण भागातील जे काही लघु आणि कुटीर उद्योग आहेत तर ते लघु आणि कुटीर उद्योग बंद पडलेले आहेत आणि त्यामुळं भारतातील जे काही ग्रामीण भागामध्ये शेती हा जो काही मुख्य व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाबरोबरच लोक इतर जे काही लघु आणि कुटीर उद्योग करत होते तर ते लघु आणि कुटीर उद्योग बंद पडले। मग ग्रामीण भागातील लोकांना शेतीमध्ये पूर्ण वेळ रोजगार उपलब्ध राहिला नाही, त्यामुळं ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत तर ते लोक रोजगार मिळवण्यासाठी कोणत्या भागामध्ये स्थलांतरित झालेले आहेत तर नागरी भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये। कारण ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली किंवा देशामध्ये औद्योगिकरण झालं तर औद्योगिकरण झाल्यामुळे काय झालेलं आहे तर नागरी भागाचं किंवा शहरी भागाचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण उंचावलेलं आहे। कारण औद्योगिकरणामुळे काय झालेलं आहे की मोठमोठाले जे काही उद्योजक आहेत तर त्या उद्योजकांना आपल्या उद्योगाची जी काही उभारणी आहे तर ती उभारणी कोणत्या भागामध्ये केलेली आहे तर या नागरी भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये केलेली आहे आणि नागरी भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये उद्योगाची उभारणी झाल्यामुळं ग्रामीण भागातील जे लघु आणि कुटीर उद्योग बंद पडले तर ते लघु आणि कुटीर उद्योजक रोजगार मिळवण्यासाठी कोणत्या भागामध्ये स्थलांतरित झाले तर या शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये स्थलांतरित झालेले आहे। मग नागरी भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये हे लोक आल्यानंतर त्या ठिकाणी कुठला प्रश्न प्रामुख्यानं निर्माण झालेला आहे तर शहरी भागामध्ये लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ घडून आली। कारण ग्रामीण भागातील लोक शहरी भागामध्ये रोजगार मिळवण्यासाठी आले। मग शहरामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता या लोकांसमोर निर्माण झाला तर राहण्यासाठी जो काही निवारा आवश्यक असतं किंवा घर आवश्यक असतं तर ते घराचा किंवा निवाऱ्याचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न शहरी भागामध्ये प्रामुख्यानं या लोकांसमोर निर्माण झालेला आहे। मग लोकांसमोर शहरी भागामध्ये
हा राहण्याचा किंवा निवाऱ्याचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न निर्माण झाला. शहरांमध्ये जागेच्या ज्या काही किमती आहेत तर त्या किमती त्यामुळे प्रचंड वाढल्या. लोकांना भाड्याची जी काही घरं आहेत तर ती घरं मिळवावी लागली, त्या घरामध्ये राहावं लागलं आणि पुढे चालून तर अशी परिस्थिती निर्माण झाली की भाड्याची जी काही घरं आहेत तर ती घरं सुद्धा मिळेनाशी झालेली आहे. आणि जी काही घरं मिळत होती तर ती सुद्धा अत्यंत लहान, अत्यंत मर्यादित स्वरूपाची होती. आणि या घरामध्ये या ग्रामीण भागातून आलेले जे काही लोक आहेत तर त्या लोकांना आपली जी काही उपजीविका आहे किंवा आपली जी काही दैनंदिनी आहे तर ती दैनंदिनी काढावी लागत होती. आपली उपजीविका जी आहे तर ती उपजीविका भागवावी लागत होती. मग ग्रामीण भागातून जे काही लोक शहरी भागामध्ये रोजगार मिळवण्यासाठी आलेले होते तर यामध्ये अकुशल कामगारांचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण प्रचंड होतं. आणि अकुशल कामगाराचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण प्रचंड असल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला की जे काही कंपनी मालक आहेत किंवा उद्योजक आहेत तर या उद्योजकांना या लोकांना आपल्या कंपनीमध्ये रोजगार दिला, परंतु त्यांना दिलं जाणार जे काही वेतन आहे तर ते वेतन अति अल्प होतं, तुटपुंज होतं. मग या अल्पशा वेतनामधून या लोकांना आपली उपजीविका, आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणं आणि काही रक्कम शिल्लक ठेवणं आणि त्या शिल्लक राहिलेल्या रकमेमधून स्वतःच्या मालकीचं जे काही घर आहे तर ते घर बांधणं अशक्य होतं, कठीण होतं. कारण या लोकांना मिळणार जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न अति अल्प होतं, मर्यादित होतं. मग या मर्यादित उत्पन्नामधून त्यांना आपल्या सर्व कुटुंबियाच्या जे काही गरजा आहेत, वेगळ्या प्रकारच्या जे काही गरजा आहेत, जीवनावश्यक वस्तू खरेदी करणं, त्यानंतर त्यांना आवश्यक असणारे इतर जे काही सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देणं, आरोग्यासंदर्भातल्या सुविधा प्राप्त करून घेणं, पाल्य जर शिक्षण घेत असतील तर त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं किंवा शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं, या सर्व गरजा त्यांना मिळणार जे काही मर्यादित उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नामधून त्यांना भागवाव्या लागत होत्या. मग शिल्लक राहणारं जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न अति अल्प होतं, तुटपुंज होतं. आणि या उत्पन्नामधून त्यांना आपल्या स्वतःच्या मालकीचं जे काही घर आहे तर ते घर बांधणं अशक्य होतं, कठीण होतं. परंतु विद्यार्थी मित्र, समाजामध्ये जीवन जगणारी प्रत्येक व्यक्ती आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपल्याला स्वतःच्या मालकीचं घर असावं. भाड्याच्या घरामध्ये राहण्याऐवजी आपल्याला स्वतःच्या मालकीचं छोटंसं का होईना घर असावं, ही प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते, इच्छा असते. आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता असते तर भांडवलाची आवश्यकता असते, निधीची आवश्यकता असते. परंतु असं मर्यादित उत्पन्न असणाऱ्या लोकांकडे स्वतःच्या मालकीचा तेवढा पैसा उपलब्ध नसतो आणि त्यामुळे स्वतःच्या मालकीचं घर असावं हे जे काही स्वप्न आहे तर ते स्वप्न साकार करणं त्यांना कठीण असतं किंवा अवघड असतं. परंतु विद्यार्थी मित्र, असं मर्यादित उत्पन्न असणारे जे काही व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींना जर स्वतःच्या मालकीचं घर असावं हे स्वप्न जर साकार करायचं असेल तर ते स्वप्न साकार करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पडत असतं तर या गृहनिर्माण सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्था असं मर्यादित उत्पन्न असणारे जे काही लोक आहेत तर त्या लोकांना स्वतःच्या मालकीचं घर असावं हे जे काही स्वप्न आहेत तर ते स्वप्न साकार करण्यासाठी मदत करत असतात, सहकार्य करत असतात. म्हणजे या संस्था कशा पद्धतीनं सहकार्य करत असतात किंवा मदत करत असतात तर समान गरज असणाऱ्या, म्हणजे घराची गरज असणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती आहेत, निवाऱ्याची समस्या असणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती संघटित होऊन किंवा एकत्र येऊन काय करत असतात तर या गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करत असतात. आणि या संस्था स्थापन केल्यानंतर या संस्था काय करत असतात तर स्वतः ज्या लोकांकडे मोठ्या प्रमाणावर जमीन आहे तर त्यांच्याकडून जमीन किंवा जागा खरेदी करत असतात किंवा शासनाच्या मालकीची जी काही जागा किंवा जमीन असते तर ती जागा किंवा जमीन खरेदी करत असतात. घर बांधणीचं साहित्य स्वतः खरेदी करत असतात. त्यानंतर कुशल अकुशल कामगार किंवा मजूर प्राप्त करत असतात आणि घरं बांधत असतात. आणि बांधलेली जी काही घरं आहेत तर ती घरच आपल्या सभासदांना माफक दरामध्ये उपलब्ध करून देत असतात. आणि ते घर बांधून दिल्यानंतर त्याची दुरुस्ती, त्याची देखभाल या संदर्भातली व्यवस्था सुद्धा या गृहनिर्माण सहकारी संस्था करत असतात. तर अशा पद्धतीनं कमी उत्पन्न असणाऱ्या किंवा मर्यादित उत्पन्न असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती काय करत असतात तर अशा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचं जे काही स्वतःच्या मालकीचं घर असावं हे जे काही स्वप्न असतं तर ते स्वप्न प्रत्यक्षात अंमलात आणून देण्याचं जे काही कार्य आहे किंवा वास्तवात उतरवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या सहकारी संस्था पार पडत असतात. बघा विद्यार्थी मित्र, आपलं जे काही भारत आहे तर या भारतामध्ये सर्वात पहिली जी काही गृहनिर्माण सहकारी संस्था आहे तर ती संस्था कोणत्या प्रांतामध्ये कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे तर म्हैसूर हा जो काही प्रांत आहे तर या प्रांतामध्ये 1909 मध्ये बेंगलोर कोऑपरेटिव्ह सोसायटी
लिमिटेड नावाची एक गृहनिर्माण सहकारी संस्था सर्वात प्रथम स्थापन करण्यात आली आणि या संस्थेने काय केलं तर म्हैसूर या प्रांतामध्ये आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना त्यांच्या ज्या काही घराची जी काही इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे तर त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज या म्हैसूर किंवा बेंगलोर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नावाची जी काही संस्था स्थापन करण्यात आलेली होती या म्हैसूर प्रांतामध्ये तर या संस्थेनं स्वतःच्या मालकीचं घर असावं हे जे काही स्वप्न आहे तर ते स्वप्न प्रत्यक्षात वास्तवात उतरून दिलेलं आहे किंवा अंमलात आणलेलं आहे. तर अशा अनेक प्राथमिक शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये अनेक प्राथमिक गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. कारण घराचा किंवा निवाऱ्याचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न आजही आपण पाहतो की कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने जाणवतो तर शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये जाणवत असतो. ग्रामीण भागामध्ये घराचा किंवा निवाऱ्याचा जो काही प्रश्न आहे तर तो तितकासा भेडसावत नाही. का तर शहरी भागामध्ये घर बांधण्यासाठी जागा सहजासहजी उपलब्ध होत नाही आणि जरी उपलब्ध झाली तर तिची जी काही किंमत आहे तर ती किंमत प्रचंड असते. त्यानंतर घर बांधणीचं साहित्य खरेदी करणं आणि कुशल कामगार प्राप्त करणं अकुशल कामगार प्राप्त करणं आणि स्वतःच्या मालकीचं घर बांधणं हे शहरी भागामध्ये त्यामुळे काय होत असतं कठीण जात असतं. परंतु ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी आवश्यक असणारी जी काही जागा आहे तर ती जागा सहजासहजी प्राप्त होत असते उपलब्ध होत असते. अकुशल कामगारही सहजासहजी प्राप्त होत असतात. फक्त कुशल कामगारांचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न ग्रामीण भागामध्ये निर्माण होत असतो परंतु तेही प्राप्त करणं शक्य असतं आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे घर बांधण्यासाठी आवश्यक असणारी जी काही जागा आहे तर ती जागा सहजासहजी प्राप्त होत असल्यामुळं निवाऱ्याचा किंवा घराचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न ग्रामीण भागामध्ये तितकासा भेडसावत नाही किंवा जाणवत नाही. मग हा प्रश्न प्रामुख्यानं शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये जाणवत असतो. म्हणून शहरामधले जे काही असं मर्यादित उत्पन्न असणारे लोक आहेत तर ते लोक संघटित होऊन काय करत असतात तर अशा या म्हैसूर प्रांतामध्ये जी काही बेंगलोर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही जी काही गृहनिर्माण सहकारी संस्था सर्वात प्रथम स्थापन करण्यात आलेली होती तर या संस्थेप्रमाणे अनेक शहरांमध्ये काय करण्यात आलेलं आहे तर अशा गृहनिर्माण सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मग ह्या ज्या काही प्राथमिक गृहनिर्माण सहकारी संस्था तर या संस्थांनी आपलं कार्य नियमाला अनुसरून पार पाडावं. सभासदांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी या संस्थांवर कोणाचं तरी नियंत्रण असणं आवश्यक असतं किंवा महत्वाचं असतं आणि म्हणूनच सप्टेंबर 1969 मध्ये आपल्या भारतात भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर हा जो काही गृहनिर्माण संघ आहे तर तो संघ स्थापन करण्यात आलेला आहे आणि तो केव्हा तर सप्टेंबर 1969 मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि हा जो काही महासंघ आहे की भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ जो काही स्थापन करण्यात आलेला आहे तर तो संघ काय करत असतो तर पूर्ण भारतात वेगळे जे काही प्रांत आहेत किंवा राज्य आहेत तर त्या राज्यांमध्ये स्थापन झालेले जे काही प्राथमिक गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत तर त्या संस्थांवर नियंत्रण ठेवणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना आर्थिक सुविधा कोणाकडून उपलब्ध होतील तर त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं किंवा त्या संदर्भातल्या सुविधा पुरवणं तर अशा पद्धतीचं जे काही कार्य आहे तर ते कार्य हा संघ पार पाडत असतो. तर ह्या ज्या काही शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये प्राथमिक गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात तर या संस्थांना कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा भांडवल उपलब्ध व्हावं सभासदांना निवाऱ्याची किंवा घराची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा उपलब्ध करून देता यावी यासाठी एप्रिल 1970 मध्ये गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. की आपल्या भारतामध्ये काय झालेलं 1970 मध्ये की गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे की याला शॉर्टकट मध्ये हडको म्हणून ओळखलं जातं. की आपण जर औरंगाबाद मध्ये गेलो तर त्या ठिकाणी हडको N1 N2 N3 तर अशा वेगळ्या प्रकारचे जे काही विभाग आहेत तर ते विभाग त्या ठिकाणी आपल्याला प्रभाग पाहायला मिळतील. तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर या गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहे आणि या संस्था काय करतात तर त्या भागातील जे काही कमी उत्पन्न असणारे लोक आहेत तर त्या लोकांना घराची किंवा निवाऱ्याची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या संस्था पार पाडत असतात. आणि त्या संस्थांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे तर एप्रिल 1970 मध्ये गृहनिर्माण आणि नागरी विकास
महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे आणि ही संस्था काय करते तर नागरी भागामध्ये स्थापन झालेले जे काही गृहनिर्माण सहकारी संस्था आहे तर त्या संस्थांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य ही संस्था पार पडत आहे. मग ही संस्था काय करत असते, एक तर ज्या लोकांकडे मोठ्या प्रमाणावर जमीन आहे तर त्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करत असते आणि एकाच वेळेस जास्त जमीन खरेदी केल्यामुळे काय होत असतं ती कमी दरामध्ये प्राप्त होत असते. किंवा शासनाच्या मालकीची जर त्या परिसरामध्ये जमीन असेल तर ती जमीन काय करत असते शासनाकडून माफक दरानं प्राप्त केली जात असते, उपलब्ध केली जात असते आणि शासनाकडून ती जमीन प्राप्त केल्यानंतर या संस्था काय करत असतात, आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना घर बांधण्यासाठी आवश्यक असणारी जागा किंवा जमीन ती माफक दरामध्येच उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर या संस्था आणखी काय करत असतात तर स्वतः घर बांधणीचं साहित्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात आणि मोठ्या प्रमाणावर ते घाऊक व्यापाऱ्याकडून खरेदी केल्यामुळं ते कमी दरामध्ये प्राप्त होत असतं आणि मग ते साहित्य काय केलं जात असतं तर आपल्या सभासदांना माफक दरामध्ये उपलब्ध करून दिलं जात असतं. कुशल कामगारही माफक दरामध्ये उपलब्ध करून दिले जात असतात आणि मग घरं बांधून झाल्यानंतर त्या घराची देखभाल किंवा दुरुस्ती करायची असेल तर त्या संदर्भातल्या सुविधा सुद्धा या ज्या काही गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था आपल्या सभासदांना पुरवित असतात. किंवा काही वेळा या गृहनिर्माण सहकारी संस्था काय करत असतात, स्वतःच जागा किंवा जमीन खरेदी करायची, मग ती मोठमोठाले जे काही जमीन मालक आहेत तर त्यांच्याकडून खरेदी करायची किंवा शासनाच्या मालकीची जमीन असेल तर ती खरेदी करायची, घर बांधणीचं साहित्य खरेदी करायचं, त्यानंतर कुशल अकुशल कामगार प्राप्त करायचे, घरं बांधायची आणि बांधलेली घरच सभासदांना माफक दरामध्ये उपलब्ध करून द्यायची आणि त्यासाठी सभासदांना वित्तीय संस्थांकडून कर्जाची सुविधा सुद्धा पुरवायची आणि घराची जी काही किंमत आहे तर ती किंमत हप्त्यानं वसूल करायची आणि घराची दुरुस्ती करायची असेल तर त्या संदर्भातल्या सुविधा सुद्धा ही संस्था पुरवित असते. देखभाल संदर्भातल्या जे काही सुविधा आहे तर ती सुविधा सुद्धा या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था आपल्या सभासदांना किंवा सभासदांना गृहनिर्माण सहकारी संस्थेची काही वसाहत आहे तर त्या वसाहतीमध्ये या सर्व सुविधा पुरवण्याचं किंवा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य ही संस्था पार पडत असते. तर अशा पद्धतीनं म्हणजे 1909 मध्ये म्हैसूर प्रांतामध्ये बेंगलोर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नावाची पहिली गृहनिर्माण सहकारी संस्था आपल्या भारतामध्ये स्थापन करण्यात आली. त्यानंतर 1969 मध्ये भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघाची स्थापना करण्यात आली. तर याची स्थापना का केली तर या सर्व प्राथमिक सहकारी संस्थांवर नियंत्रण राहावं, त्यांना मार्गदर्शन मिळावं किंवा प्राप्त व्हावं आणि या प्राथमिक गृहनिर्माण सहकारी संस्थांनी आपली कार्य नियमाला अनुसरून पार पाडावी यासाठी या महासंघाची स्थापना करण्यात आली आणि पुढे चालून एप्रिल 1970 मध्ये गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. तर गृहनिर्माण सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा प्राप्त व्हावा किंवा उपलब्ध व्हावा याच उद्देशाने हे जे काही गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ जे आहे तर ते महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या जे काही गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत तर त्या संस्थांचा जो काही इतिहास आहे तर तो इतिहास सहकार तज्ञांनी सांगितलेला आहे. तर यानंतर आपल्याला या सर्व बाबींवरून या गृहनिर्माण सहकारी संस्थेची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या आपल्याला करायची किंवा व्याख्या अभ्यासायची. तर आपण पाहिलं की कोण स्थापन करत असतात, मर्यादित उत्पन्न असणारे व्यक्ती ही संस्था स्थापन करत असतात. का स्थापन करत असतात तर स्वतःच्या मालकीचं घर असावं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या व्यक्ती ही संस्था स्थापन करत असतात. आणि मग सहकार तत्वावर ही स्थापन केलेली जी काही संस्था आहे तर ती संस्था काय करत असते, आपल्या सभासदांना घराची किंवा निवाऱ्याची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा उपलब्ध करून देत असते, प्राप्त करून देत असते. म्हणून यावरच सहकार तज्ञानं या गृहनिर्माण सहकारी संस्थेची पहिली व्याख्या अशी केलेली आहे की मर्यादित उत्पन्न असणाऱ्या लोकांनी स्वतःच्या मालकीचं घर असावं किंवा निवाऱ्याचा किंवा घरासंदर्भातला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी सहकार तत्वावर एकत्र येऊन स्थापन केलेली जी काही संस्था असते तर त्या संस्थेला गृहनिर्माण सहकारी संस्था असं म्हटलं जातं. मर्यादित उत्पन्न असणाऱ्या लोकांनी आपला घराचा किंवा निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येऊन सहकार तत्वावर स्थापन केलेली जी काही संस्था असते तर त्या संस्थेला गृहनिर्माण सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे कमी उत्पन्न असणारे लोक किंवा व्यक्ती काय करत असतात, आपला घराचा किंवा निवाऱ्याचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न सोडवण्यासाठी संघटित होऊन किंवा एकत्र होऊन काय करत असतात तर या ज्या काही गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करत असतात. आणि दुसरी व्याख्या आपल्याला यावरून अशी करता येईल
की या काही गृहनिर्माण सहकारी संस्था, तर या संस्था काय करत असतात, तर आपल्या सभासदांना घरं किंवा सदनिका बांधून देत असतात आणि ज्या भागामध्ये या सदनिका किंवा घरं बांधून दिलेली आहेत तर त्या भागामध्ये सभासदांना सर्व समान अशा जे काही सुख सुविधा आहेत तर त्या सुविधा पुरवण्याचं कार्य ही संस्था पार पडत असते. म्हणून व्याख्या अशी आपल्याला करता येईल की सभासदांना राहण्यासाठी घरं किंवा सदनिका उपलब्ध करून देऊन त्या वसाहतीमध्ये सर्व समान ज्या काही सुख सुविधा आहेत किंवा सामाजिक सुविधा आहेत तर त्या सुविधा माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य जी संस्था पार पाडत असते त्या संस्थेला गृहनिर्माण सहकारी संस्था असं म्हटलं जातं. काय व्याख्या आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये या गृहनिर्माण सहकारी संस्थेची अशी व्याख्या केलेली आहे की सभासदांना राहण्यासाठी घरं किंवा सदनिका उपलब्ध करून देऊन त्या वसाहतीमध्ये सर्व समान सुख सुविधा किंवा सामाजिक सुविधा म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाण्याची सुविधा, रस्त्यांची सुविधा, त्यानंतर इतर विद्युत पुरवठ्या संदर्भातली सुविधा, तर अशा विविध ज्या काही शैक्षणिक सुविधा, आरोग्य संदर्भातल्या सुविधा, तर अशा वेगळ्या प्रकारच्या जे काही सामाजिक सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य ही संस्था पार पाडत असते. तर अशा प्रकारची जी काही संस्था असते तर त्या संस्थेला कुठली संस्था म्हणून ओळखलं जातं, तर गृहनिर्माण सहकारी संस्था म्हणून ओळखलं जातं. म्हणून व्याख्या दुसरी काय केलेली आहे की सभासदांना राहण्यासाठी घरं किंवा सदनिका बांधून देऊन त्या वसाहतीमध्ये सर्व समान अशा प्रकारच्या जे काही सामाजिक सुख सुविधा आहेत तर त्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य जी संस्था पार पडत असते तर त्या संस्थेला काय म्हटलं जातं, गृहनिर्माण सहकारी संस्था असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या जे काही व्याख्या तर त्या व्याख्या सहकार तज्ञानं केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्र, यानंतरच्या तासामध्ये आपल्याला या ज्या काही गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत तर या संस्था आपल्या सभासदांसाठी कुठल्या प्रकारची कार्य पार पाडत असतात तर त्या कार्यासंदर्भात माहिती अभ्यासायची आहे.